मित्रांनो तुम्हाला सांगतो बघा, आपण जे गहूमध्ये पेरलेलं हे आता उगवले तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हे आहे गव्हाचा प्लॉट. हे गहू असं उगवलेत बघा. तुम्हाला झूम करून दाखवतो. असं गहू उगवलेत बघा. ह्याच्यामध्ये काही मक्काचं बी पडलं होतं, मक्काचं बी पण उगवलेलं. हे असं गहू उगवलेत हे बघा. पूर्ण असं गहू उगवलेत. आणि हे आपली ती खालची झाड आहे ती बघा, किती मस्त वातावरण आहे ना. आणि हे बघा, ही मकाचं ते केंबाळ लावलं आहे तिथं. आणि बागातलं बी गावात कापून घेतले ते तुम्ही व्हिडिओ बघितला. आणि ही सकाळी ट्रॅक्टर आला होता. ही रान परत अजून ह्याची मेहनत करून घेतली. हे लावलं होतं त्याच्यामध्ये काय म्हणते त्याला, बळीला अंकुर लावला होता त्या ट्रॅक्टरला. असा हे केलं हे बघा, किती मस्त ह्यानं बळीनं हे केलं आहे, नांगरलं आहे. आणि इकडं गाय आहे. गाय अशी वाळीच वैरण खायला लागली आहे. इकडे पाडे, हिरड्याक, असं घर आहे आमचं. हे बघा, ही वैरण जी आहे ना, ह्या वैरणी शेरडं सोडून तुम्हाला सांगतो पूर्ण असते वैरण ही झाली, संपली आहे इकडनं. तुम्हाला आता बागातलं गवत पूर्ण कापलेलं दाखवलं ते. आणि तुम्हाला सांगतो आता ते विषय कसा केला, आता ही रान जी नांगरताना त्या ट्रॅक्टरवाल्यानं आपलं 2-3 चंबर मोडून टाकलेलं तुम्हाला दाखवतो. आणि हे त्या ट्रॅक्टरच्या मालकाने जर व्हिडिओ बघितला, त्याला पण वाटावी बाबा, त्याला मी सांगितलं होतं फोन लावून की आमचं चंबर मोडलेलं म्हणून. तर त्याला खरं वाटणार नाही. आता त्या ह्यानं व्हिडिओ बघत असला तर बघल पुढं, तुम्हाला दाखवतो कुठला कुठला मोडला आहे त्यानं. हे लिंब आहे का नाही, ह्या लिंबाच्या खाली पण पाईप त्यानं फोडला आहे. इकडं बघा गहू कसा उगवला असा. मला वाटतं खाल्ल्या बाजूला जरा लवणा जरा नसल्यामुळं गहू एकदम दाट उगवला आहे. आणि वरच्या बाजूला गहू पातळ उगवला आहे. आणि ह्याच्यामध्ये तर बघा 4 साऱ्या सोडल्या. 1 2 3 4 5 साऱ्या सोडल्या. हे बघा, हे फ्रेशवाला आहे. तर ही सुद्धा मोडता मोडता त्यानं वाचला आहे. ह्याच्यावर सुद्धा घालत होता ते. आता ही बागातलं गावात पूर्ण असं कापून घेतलं आहे. आणि ही मधनं त्यानं फण घातला आहे. ते बळीला अंगूर म्हणावं असं काय लागला नाही ह्याच्यामध्ये. आणि ही पाईप असा आहे ना पुरून घेतलेला आहे. तर त्याला सांगत होतो बाबा, ही बघा इथं गावात किती होतं. ही गवत कापलं. हे कॉक आहे असा, बागेला पाणी सोडायचा कॉक आहे. ह्याला ती माणसाची टोपी घातली आहे. असा कॉक आहे. उन्हानं बाद होते म्हणून माणसाची टोपी घातली आहे. ओळखून दाखवतो तुम्हाला. ओ नो, घोळ झाला मित्रांनो. आता तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही पाईप फोडला आहे त्यानं. हे का पाणी, असा पाईप फोडला आहे त्यानं. चंबर कुठला मोडला दाखवतो. हे बांधावर लावायची काही गरज नव्हती ना. बांधावर पण त्यानं सगळं धिंगाणा करून टाकला आहे.
हे बघा आता हे तुम्हाला दाखवतो बरं का. हे असं उभं दिसतंय ना. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा नीट बघा, फोडलाय त्यानं. काय उभे आता इथं माती जाते म्हणून हे असं ह्याच्यावर ठेवायची वारी, दुसरं काय. हे आता बस पण काय द्यायला. आता असं बसवलं बघा. आणि ही बाजू पण परत डबल ही केली, असं हे केले, नळ्यावर टाकले पूर्ण. आता चाललोय पिरोळी बागेत चाललोय आता. किती राहिले? हां भरता आले बघ आता. भरलं ना, बंद कर काय. हां पोर सुद्धा बसत नाही ते. चाललोय आता पिरोळी बागेत. मित्रांनो बघा, ही डाळिंब्याची बाग आहे आणि ह्या डाळिंब्या बागामध्ये मका होते, ही तुम्हाला तर माहितीच आहे. आणि हे मका कशी आली ती हे पण तुम्हाला माहिती आहे. पाठीमागे एकदा तुम्ही व्हिडिओ बघितला असतील 1 महिन्यापूर्वी. ही मका काढून सुद्धा आता ह्याच्यामध्ये ती बी सांडलेलं रानात ही मका उगवून आली. आणि इकडं असा रस्ता आहे आणि इकडं बघा ही सोलार पॅनल बसवले आहेत. इकडं 9 पॅनल आहेत, ओनावर मोटर चालते. आणि ही तळा आहे, हे बघा हे असं बसवलं आहे. ह्याच्या लाईटीचा आणि हे काही संबंध नाही, डायरेक्ट ऊन पडलं का मोटर चालू. असं बसवले 9 पॅनल आहेत ही. आणि ही तळा आहे, ह्याच्यात मोटर टाकली आहे, 7ची मोटर आहे बघा ती. पलीकडच्या साईडला मोटर चालू आहे. एका एकरामध्ये ही तळा आहे बघा. इकडे ही लिक्विडसाठी ड्रम हे ठेवले. आता तळ्या पलीकडल्या बाजूला पिरोळी बाग आहे. हे आपलं घर असं इकडला एरिया आहे. हे बघा ही मकाच्या वैरणी अशी ही पेंट्या बांधून ही बुचड लावली आहे. तुमच्याकडे काय म्हणतील मला कमेंट करून सांगा. किती जर पाऊस आला तर भिजत नाही. हे बघा मित्रांनो पिरोळी बाग अशी इकडल्या बाजूने. आता गवत तरी कुठले काय सांगायचं मला. अरे देवा देवा देवा, पेरू मस्तपैकी खाल्लं. हे बघा हे असं पेरू आहेत बरं का. आणि असं ही बारकची पेरू आहेत ना, ह्याच्यामध्ये ते तसलं हे घालते त्याला, फोम कोंब काय तर म्हणते ते बघा, ते तसलं घालते ते बघा. तुम्हाला दाखवा बघा, ही इथं गाठला आहे बघा, असा हे असा गाठला आहे, ते पिशवी ते आहे. आता हे असं हे घालते ते. काल ह्याचा एक तोडा झाला आहे. आलतो म्हटलं असंच पेरू जरा खाऊन जावं म्हणून. हे बघा ही झाड किती मोठे दिसते बघा. हे बघा असं पेरू आहे एकदम. आता बारकं पेरू आहे. आणि ही आता बघा ही जी पेरू आहे का नाही, ह्या पेरू आपण रेल्वेमध्ये किंवा बसमध्ये जर गेलो तर 10 रुपयाच्या आणि 15 रुपयाच्या खाली एक पेरू देत नाही. पण इथं कसं 20 रुपये किलो पेरू आहेत बघा. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असतं पेरू कसं शॉर्टिंग करते ते, काय करते ते, कसं वजन करते ते. लय मस्त झाड आहे हे. एकदम असं बारकी पोराशांना खायला बियायला मस्तपैकी. गवत पण लय झालं आहे ह्याच्यामध्ये.
हे बघा, रील्स वगैरे एखादं बनवा म्हणलं होतं, काय जरा उन्हाचं वातावरणच कमी आहे, जरा ऊन नसल्यामुळं नको वाटतंय. तर चला मित्रांनो, इकडंच बाय बाय सर्वांना.